मित्रांनो, तुम्हाला जर सतत ऍसिडिटीचा त्रास होत असेल, जळजळ, मळमळ, आंबट, उलटी, तर तुमचं नाईट रुटीन यासाठी कारणीभूत असू शकतं. म्हणजेच काय, तर रात्रीच्या वेळेस या 3 गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता ही 100% असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या 3 गोष्टी कोणत्या आहेत, त्याचा आपला पचनशक्तीवर कशा पद्धतीने परिणाम येतो. तर मग मित्रांनो, ही ऍसिडिटी का होते, या 3 गोष्टी जर तुम्ही करत असाल रात्रीच्या वेळेस तर तुम्हाला ऍसिडिटी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. पहिली गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं. मित्रांनो, आपली जी पचनशक्ती म्हणजेच पाचक पित्त आहे त्याचं काम सूर्याच्या सायकलवर अवलंबून असतं. म्हणजेच काय, जेवढ्या रात्री तुम्ही उशिरा जेवण कराल तेवढी त्याची पचनशक्ती कमी असते. त्यामुळे जर तुम्ही रात्री उशिरा जेवण केलं तर व्यवस्थित पचन होत नाही. पुढे चालून त्यापासून अपचन, अजीर्ण आणि आम्लपित्त होण्याची शक्यता असते. रात्री उशिरा तुम्ही जेवण करतायत आणि जेवणामध्ये जर पचायला जड, गरिष्ठ असे जर पदार्थ तुम्ही घेत असाल तर त्यामुळे देखील अपचन वाढून अजीर्ण व आम्लपित्त होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, जर रात्री तुम्ही उशिरा जेवताय, त्याबरोबर नॉनव्हेज घेताय किंवा मैद्याचे पदार्थ जास्त खाताय, जास्त प्रमाणात गोड खाताय, मिठाई जास्त प्रमाणात खाताय, तर हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे त्यापासून अपचन आणि पुढे चालून अजीर्ण होण्याची शक्यता असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री जेवणानंतर लगेच तुम्ही झोपायला जाताय. साधारणतः रात्रीचं जेवण व झोप यामध्ये 2 ते 3 तासाचा अंतर असला पाहिजे. म्हणजेच काय, तर आपण घेतलेला आहार या 2 ते 3 तासामध्ये व्यवस्थित पचेल, त्यातनं सारकिट्ट विभाजन व्यवस्थित पद्धतीने होईल व अपचन, अजीर्ण होणार नाही. तसं न करता आपण काय करतो, एकतर रात्री उशिरा जेवतो, जेवणामध्ये पचायला जड गरिष्ठ असे पदार्थ खातो व रात्री जेवणानंतर लगेच अर्ध्या तासामध्ये झोपायला जातो. या 3ही सवयीमुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होते, घेतलेला आहार व्यवस्थित पचत नाही, त्यापासून पुढे शरीरामध्ये आम्लपित्त होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते. तुम्हालाही जर आम्लपित्ताचा त्रास जाणवत असेल आणि ह्या जर 3 सवयी तुम्हालाही असतील तर ह्या सवयी तुम्ही आजपासूनच बंद करा. कुठल्याही औषधाशिवाय तुमचा आम्लपित्ताचा त्रास हा पूर्णपणे बरा होईल. मित्रांनो, मला कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हालाही जर ऍसिडिटीचा त्रास असेल, कुठला त्रास होत असेल तर कमेंटमध्ये मला अवश्य कळवा. धन्यवाद.